राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी त्वहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी मर त्वहा विठ्ठल बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर खुमा देवी मर त्वहा बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा माधव बरवा त्वहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम नाही तहान सदा समाधान सकळाचे सदा समाधान सकळांचे कृष्णाची सुखे भूक नाही ताण करा समाधान सकळाचे करा समाधान सकळाचे कळलेची नाही झाले किती दिस
बाहेरीले वास विसरले बाहेरीले वास विसरले करण्याची बाहेरीले वास विसरले बाहेर देवासे विसरले विसरू कामाचा तुका मने झाला 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 उद्वेग राहिला यावे जावे उद्वेग राहिला यावे जावे झाला राहिला यावे जावे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा दे ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार ये सुखे नाही भूक तहान कृष्णाची 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 ये सुखे नाही भूक तहान भूक नाही सुखे भूक नाही तहान कृष्णाची सुखे भूक नाही तहान कृष्णाची ये सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे सदा समाधान सकळांचे कळले नाही वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम सदा समाधान सकळांची सदा समाधान सकळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे दे ऐसे दे प्रेम काही कळा काही कळा ऐसे दे प्रेम
ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा काही कळा काही कळा काही कळा ऐसे देई प्रेम 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 ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम विठ्ठला 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 बोला बोला टाळी टाळी विठ्ठला 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 बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय नारायण महाराज की कृष्णाची सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेची नाही झाले किती दिस बाहेरिले वास विसरले विसरो कामाचा तुका मने झाला उद्वेग राहिला यावे जावे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम गुरुदास तुका
जीवानी मानिल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीति. नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम. यही कहो भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम. मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी मस्तक है पाया बरी पाया वार करे संतांचा 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 वार करे संतांचा. मस्तक है पाया बरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा. नमो ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा. कृष्णाची सुखे भूक नाही सदा समाधान सकळांचे माझी वाणी तुझे वल्गुण नाम माझी वाणी तुझे वल्गुण नाम माझी वाणी तुझे वल्गुण सदा समाधान सकळांचे सदा समाधान सकळांचे. तुझे भूक नाही दान सदा समाधान सकळांचे सदा वा अप्पा आमची कुंदनाप्पा वानात नाही पण गुणात फार आहे. गुणात वानात का नाही म्हणलो वेश तसं नाही ना पण गुणात फार चांगलं आहे. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला श्री फक्त 10 मिनिटं बाकी पाटील. कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे. ऐका ना सदा समाधान पाहिजे असेल ना तर कृष्णाचं सुख पाहिजे. तर काही काही माणसं शतपाठी तुम्हाला पटणार नाही. दीड दिवस दीड GB खर्च करतात. नाही कळलं तुम्हाला? 1.5 GB संपेपर्यंत अन्नाचा घास खात नाही. नाही कळलं अजून बी? मग बरं झालं. मग सदा समाधान सकळांचे. आई म्हणते अरे बाबा जेवून घे ना थांब थोडं एवढे गेम होऊ दे. गेमच का गेन काय म्हणतात हां. म्हणजे सदा समाधान पाहिजे असेल तर सदा कृष्णाचं ध्यान करा. सदा कृष्णाच्या मनात
म्हणजे कल्याणराव म्हणे बाबा आपण कोणी सप्ताह संपला का 4-5 दिवस जाऊ म्हणे आपण वनात. मला मनात चला, वनात नका जाऊ, मनात शांती आहे, वनात शांती नाही आहे. वने वनिता चिंतू लागला, नाथांची वही दादा पाटील. आपण डोंगरावर जाऊ म्हणे आणि डोंगरावर आपण 7 दिवस गाथा पारायण करू. काय असतं इथं तर खरं घोडपेन खातं माणसाचं. डोंगरात शांती नाही आहे. जर डोंगरात शांती असते तर डोंगरामध्ये उंदरं नाही का? तर कपडे बदलून शांती भेटली असती तर कुत्र्याचा वेश भगवा नाही का? प्रमाण आहे का नाही? प्रमाण ते भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. तिथं संधी नाही आहे. शांती पाहिजे असेल तर कृष्णाचं ध्यान, सुख पाहिजे असेल तर सुख. आम्हाला सुख कायमचं नाही, बोलून गेलो मी. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात बाबांनो, तर कृष्णाचं सुखापुढं त्या गोपाळांना बाकीच्या सुखाची आठवण राहिली नाही. आता आपण महाराजांना नाही पाहिलं, पण गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं कीर्तनात जर रंगले तर 3-3, 4-4 दिवस, 4-4 घंटे इतके रंगायचे महाराज की ऊन लागलं की कोणतं गाव विसरून जायचे महाराज. चिंतनेची धाले न लगे अन्न पाणी, चिंतनेची धाले न लगे अन्न पाणी, तुका म्हणे मनी समाधान, तुका म्हणे मनी समाधान. मनामध्ये समाधान आहेत, मनामध्ये सुख आहेत. ऐका ना शुनाद भाऊ, जोपर्यंत जन वेगळं आणि मन वेगळं आहेत ना तोपर्यंत कृष्णोष्टम नाही होत. आमच्या प्रमाण लय सुंदर पाठ आहे. कृष्ण माझे मन, पुढं कृष्ण माझे जन. खरखर आपलं मन आहे का धन आहे? आम्हाला मन पाहिजे कृष्णाचं की कृष्णाकडून धन पाहिजे? लोक म्हणतात ना, बापाने आपापल्या पोराला स्वतःच्या पायावर काय केलं पाहिजे? उभं केलं पाहिजे. बापाला हे कळत नाही का तो पायावर उभाच आहे. तुमचं काय? कारण स्वतःचा पाय, खरं म्हणजे देवाला एक पाय नाही आहे. देवाला एक पाय नाही आहे. देव लंगडा आहे. चंदू महाराज, सर्वात गोड आंबा कोणता? सर्वात गोड आंबा कोणता? लंगडा? दोन्ही म्हणा ना मग तुम्ही. असं भगवानचे भगवान कृष्ण सुद्धा, देव सुद्धा लंगडा आहे. हा, लगडग लगडा लगडग लगडा देवे कपाया लगडा, लगडग लगडा लगडग लगडा देवे कपाया लगडा. असं कसा 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 असं कसा. देवाचा देव बाई तकडा साग कसा, देवाचा देव बाई तकडा. लंगडा 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 लंगडा. असं कसा 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 असं कसा. देवाचा देव बाई तकडा साग कसा, देवाचा देव देवाचा देव बाई तकडा. गवळ्या घरी जातो, लक्ष्मीचा पती गवळ्या घरी जातो, दही दूध खातो. लंगडा आहे हा. लंगडा म्हणजे का? भावाची काठी असल्याशिवाय तो उभा राहत नाहीये. आणि भक्तापाशी भावच आहे. कारण भक्तापाशी देवाला भाव पाहिजे. आमच्यापाशी भाव नाही, आम्ही खूप भाव खातो. काय करतो आम्ही? येतो ना मग, तुम्ही पुढं चाला ना, मग सुरू तर करा. येतो ना मग, अजून तरी काय घाई एवढी?
काय म्हणतात अजून तुझा जार वाळला नाही आणि चालला लगेच परमार्थाला. किती घाई आहे माणसाला. अरे तरुणपणामध्ये खूप पैसा कमवावा, शिक्षण करावं, नोकरी लावावी, बंगला बांधावा आणि मुलाच्या ताब्यामध्ये सर्व देऊन दिलं मग आपण निवांत. पण मुलाला आपण जर संस्कार नाही दिले, संपत्ती दिली, सन्मती नाही दिली, सत्संगती नाही दिली तर तेच मुलं दुःखाला कारणीभूत होतील. म्हणून पहिलं काम आहे भजन आपलं करून घेणं. बस. देव लंगडा आहे. मी कुठून लांब गेलो मला कळलं नाही ते, पण देव लंगडा आहे. कृष्णाच्या सुखे भूक नाही तान, सदा समाधान सकळांचे. किती दिवस झाले याची त्यांना आठवणच नाही. अभंगाचं द्वितीय कळलेच नाही झाले किती दिवस, कळलेच नाही झाले किती. बोला बोला. कळलेच नाही झाले किती दिवस, कळलेच नाही झाले किती दिवस, कळलेच नाही झाले किती दिवस, झाले किती कळलेच दिवस. नाही झाले किती दिवस, कळलेच नाही झाले किती दिवस, कळलेच नाही झाले किती दिवस. बाहेरील वासा विसरली, बाहेरील वासा विसरली, बाहेरील वासा विसरली, बाहेरील वासा विसरली. जीवानी तुझे वरी गुणानाम, 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 जीवानी तुझे वरी गुणानाम. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरीली वास विसरले. बाहेरचं त्यांना पूर्ण विसर पडल्यामुळं त्यांना कृष्ण सुखापुढं सर्व असणारं संसारिक सुख तुच्छ वाटायला लागलं. महाराज कृष्णाचं सुख, भजनाचं सुख, समाधीचे सुख सांडू व वाळूनी सर्वात श्रेष्ठ सुख आहे समाधीचं सुख. पण त्याही पेक्षा सुख भजनामध्ये सुख आहे. बरं का. खरं चाली म्हणायला वेळ नाही आहे. चाली म्हणायला लगेच तयार आहे पण वेळ नाही आहे. म्हणजे चंदू महाराजांना फार घाई आज ती येत नव्हती. आमचे दापा महाराज म्हणले त्यांना जायचं आहे पण तरी पण आले. धन्यवाद चंदू महाराजांना. कळलेची नाही झाले किती दिस, का बाहेरीले वास विसरले. जोपर्यंत बाहेरचा वास आहेत ना तोपर्यंत आत सुख नाही. अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुःखी. अंतर्मुख बना. आत हारी बाहेर हारी, आत हारी बाहेर हारी, आत हारी बाहेर हारी, आत हारी बाहेर हारी. हरी घर कोंडिले, हरी घर कोंडिले, हरणे कामा घातला चिरा, हरी कामा घातला चिरा. हरी हरी कोंडिले, हरी हरी कोंडिले, कामा घातला चिरा, हरी कामा घातला चिरा. वित्तवरा मुकलेले हरिणे कामा घातला चिरा. देवाची ते खून आले ज्याच्या घरा त्याच्यापुढे चिरा संसाराशी. देवाचे ते खून गुंतून दे आशा, ममतेच्या पासा बांधून दे. ज्याच्या हृदयात देव आला त्याची खून काय, देवाचे ते खून करावे वाटोळे. चित्राम पाटील सावध राहा.
देवाकडे येऊ जाऊ नका लवकर लवकर तुम्ही. देवाचे ते खून आली ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा मनुष्याशी. अजून एक प्रमाण आहे, देव घरी देव हृदयामध्ये आला याचं उल्लेख. हिची खून काय, त्याचे करावे वाटोळे. वाटोळा करून घ्यायचा असेल तर मग इकडे येत जा. आम्हाला आग्नी बी पाहिजे आणि पेटला बी नाही पाहिजे. रामकृष्ण हरी. म्हणजे अगरबत्ती पेटली पाहिजे, सुगंध पाहिजे, पण काय नाही झाली पाहिजे, पेटली नाही पाहिजे. अगरबत्ती पेटल्याशिवाय सुगंध नाही. आणि एक दिवस पेटल्यानंतर अगरबत्ती समाप्त होणार. तसं शरीर अगरबत्तीचं आहे. एक दिवस त्या ज्ञानरूपी, नामरूपी, प्रेमरूपी अग्नीने पेटीत चला. एक दिवस शरीर हे अगरबत्तीप्रमाणे संपेल, पण सुगंध देऊन जा, दुर्गंध नको. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरीले वास विसरले. याचं कारण महाराज म्हणतात की त्या गोपाळांना, भक्तांना कामाचा, विषयाचा विसरच पडला. अभंगाचं शेवटचं चरण, विसरू कामाचा तो कामन झाला. जय हो. विसरू कामाचा तो कामन झाला. विसरू विसरू तो कामने झाला. विसरू झाला. विसरू कामाचा तो कामने झाला. तो कामने झाला. विसरू तो कामने झाला. उद्वेग राहिला जावे यावे. उद्वेग राहिला जावे यावे. उद्वेग राहिला जावे यावे. माझी वाणी तुझे वर निघून नाम. माझी वाणी तुझे वर निघून नाम. उद्वेग राहिला यावे जावे. माझी वाणी वर निघून नाम. माझी वाणी वर निघून नाम. बार खुमाये बार जय 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 जय. बार कुमाये विठोबार कुमार कुमाये विठोबार कुमार कुमार
गोपाल कृष्ण आत्ता शीख अभंगाचा भावात संपला. अजून इथून पुढं काल्याचं कीर्तन. म्हणजे बापू वाकडे ते मागं वाकडं नाही तरी पाहतील. मग आज त्यांची जय मल्हार भक्त परिवारांची पंगत आहे. म्हणजे बापूजीने सुरुवातीलाच 5,000 रुपये वर्गणी दिली. टाळी वाजा पण त्याचा खास करून सुरुवातीलाच वर्गणी 5,000 रुपये देऊन टाकली. आणि पुन्हा आजची सर्व त्यांची पंगत बी आहेत सर्व जय मल्हार भक्ती परिवारांची. सदानंदाचा येलकोट बरं आहे का आता हे गंगा गये गंगा दास जमुना गये जमुना दास. त्याच्यामध्ये काय झालं त्या रामायणामध्ये अण्णा हनुमंत सुग्रीव मूर्छित पडले आणि रावणाचा विजय झाला. मग ते म्हटले तिथले त्यांचा समाज रावण महाराज की जय. पाहता प्रतीक महाराज राहतात भजनात गुण गातात रावणाचं याला म्हणते प्रतीक महाराज. म्हणजे त्यावेळेला रावणाचा विजय झाला तेव्हा ते रावण महाराज की जय म्हटलंय. आपण कसा जय म्हणायचं रावणाची. जाऊ द्या विषय काय चालला होता की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र गुणगान गायचं आहे. काल्याचं कीर्तन प्रसंग पाहून एक 10 मिनटं आपला वेळ घ्यायचा आहे. तुमचा भैया ज्यांनी 7 दिवस खूप कष्ट सायास घेतले त्यांचा सत्कार करणं सर्वांचं उचित आहे. कारण खरोखर खूप श्रमदान घेतलं. कोणी पंक्ती दिलेल्या आहेत कोणी काही इथं दान दिलं. फक्त कृष्णचरित्र आपल्याला गायचं आहे. भगवंताचं बालचरित्र फार गोड आहे. तो सर्वात सुंदर चरित्र म्हणजे बालचरित्र. रांगत रंगनी चोरीत लोणी रांगत रंगणी रांगत रंगनी चोरीत रांगत रंगणी चोरीत धावणी धरती गौळ धावणे धरती गौळ बांधिती चरणी देती गाराणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजन तुझ भक्षोनी तमाल नीले नवल केले साजनी कृष्ण करतो माते दावा कृष्ण रांगत रंगणी चोरी तो लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी. भगवान कृष्ण प्रत्येक घरात जायचे गोपाळांना घेऊन जायचे आणि खोडी करायचे. आता काय काय खोडी करायचे पूर्ण सांगितलं तर ही एक खोडीच होईल. पुन्हा फार खोडी महाराज. प्रत्येक गोपिका जायची यशोदे आज कृष्णाने सकाळीच मी आज रांगोळी काढली होती सुंदर रांगोळी काढली. हा तुझा बालकृष्ण
गोपाळांना घेऊन आला आणि माझ्या रांगेवर मुतून दिलं हो. सीताराम पाटील आता ही चांगली गोष्ट आहे का? आता ही रांगोळी काढली आणि त्याच्यावर मुतून, नुसतं मुतलाच नाही, ती अशी रांगोळी सारून घेतली आणि पोटाला चोळली. कृष्णाना अशा अनेक खोड्या. एक दिवस काय झालं, चिगट म्हातारा बाहेर झोपला होता राखण म्हणून. उन्हाळ्याचे दिवस, भजन नाही, पूजन नाही, जेवला का झोपला, पत्ते खेळला का झोपला, बिड्या फुकल्या का झोपला. महाराजी कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचं. खायचा. बरोबर आहे, अन्नाचं बरोबर आहे. खायचा बी जागायचा बी. तसा कुंभकर्ण. भजन नाही, चिंतन नाही, वारी नाही, दिंडी नाही, कोणाच्या आध्यात्म मध्यात. भगवंताने काय केलं दादा पाटील, मोठा असणारा एक माठ घेतला. तो माठ दह्याचा नव्हता का? दह्याचा नव्हता, लोण्याचा नव्हता, मग मोठा ताकाचा डेरा. ताकाचा डेरा त्या म्हाताऱ्याच्या पोटावर अगदी मोठ्याने फोडला. आता फोडला पहा. मोठा डेरा घेतला. चंदू महाराज ते मला आठवण्याप्रमाणे ते आता फोडीला डेरा, दंभरूपी डेरा त्या म्हाताऱ्याच्या पोटावर फोडला. एक खोडी पुन्हा. एक दिवस काय झालं, सकाळची वेळ, यमुनेमध्ये बाळकोपाळ खेळत असताना भगवंताला वाटलं आता आपण लहान आहे ना, लहानपणी पाटील माणसाला काही खाता येतं, जे दिसेल ते खाता येतं, लहानपणी काही खाता येतं. पण बरेचसे 80 वर्षाचे डंगरे हे तरी पण देखे ते केवळ मुखीची घाली माऊलींची ओळी ज्ञानेश्वरीमध्ये. आग्नी असेल तर आग्नी खायला जातो, चाकू असेल तर चाकू खायला जातो लहान बालक. असं करता करता एक दिवस भगवान कृष्णाने माती खाल्ली आणि माती खाली याची कागाळी. सांगितलं, मैया तुझ्या कृष्णाने, बालकृष्णाने माती खाल्ली, माती खाल्ली. यशोदेने काय केलं, घरचं काम बंद केलं, किचनला कडी लावली, पदर खोसला आणि आली मैयाकडे, कृष्णाकडे पळत. कृष्णा माती खाल्लीस तू? माती खाल्ली? माती खातोस? सांग माती खाल्लीस का? कृष्ण म्हणतो, नाही आई. आई गाई नाही खाल्ली गामी माती, आई गाई नाही खाल्ली गामी माती, आई गाई नाही खाल्ली गामी माती, आई गाई नाही खाल्ली गामी माती. बळी राम दादा, बळी राम दादा, बळी राम दादा, खोट बोलतो, खोट बोलतो, बळी राम दादा, बळी राम दादा, खोट बोलतो, खोट बोलतो, बळी राम दादा. कुपंड घेतो नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती, माती. भाऊ, माती खाऊन माती खाल्ली नाही म्हणतो, असं कोण म्हणतो? नुसता कृष्णच नाही, तेव्हा एकच कृष्ण होता. माती खाल्ली तरी कृष्णाने मार खाल्ला. आता ती यशोदा काही खाती. नुसती यशोदाच नाही, नंदबाबा काही खातो, नंद एक खातो, यशोदा एक खाती, कृष्णही खातो, बलराम दादा बी खातो. नुसते खातच नाही, पितो बी. ते आहे ना ते संगमनेरला खाता का नेता, ते आहेत ना ते संगमनेरला. ते म्हणजे इथं खाता का घरी नेता, हे जसं भगवान कृष्ण परमात्मा खोडी करतोय, व्यसन करतोय. व्यसन चांगलं नाही आहे. आमचे गुरु महाराज सांगायचे, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है.
दादा खरच करा आपण बंदे हुशार रहना बे साहब राजी रखना बे बंदे हुशार रहना बे साहब राजी रखना बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे. साहेबाला राजी करा. या साहेबाला नाही, या साहेबाला. हा साहेब राजी का तो साहेब राजी. राघवेंद्र सरकार राजी तर सर्व सरकार राजी. म्हणून तर 40 लाखाचं काम चालू झालं. सहज एकदाच बोललो होतो, मला असं असं काम करायचं आहे. आपल्या तालुक्याचे यशस्वी आमदार ते आज येणार होते, पण घाईमुळे ते येऊ शकले नाही. 40 पुढच्या वर्षी आबा पाटील मनपाची बहुतेक मला वाटतं गरज पडणार नाही. वादळ आलं तरी पळायचं काम नाही. आणि वादळ यायलाच पाहिजे, चिखल व्हायलाच पाहिजे. तुम्हाला इथून जाताच नाही आलं पाहिजे, तर इथंच थांबले पाहिजे. म्हणून चिखल व्हायला पाहिजे. म्हणून आश्रम रोडवर नको आहे का, तिथं नुसते भक्तच नाही येत, मग तिथं कोणी बी येतं. मग हौशे गौशे 900. बद्रीनाथ केदारनाथ हे जंगलामध्ये का गेले, लांब का गेले? कारण तिथं जो खास भक्त आहे तोच येऊ शकतो, बाकी कोणी येऊ शकत नाही. इथं कोणीही येऊ शकत नाही. पुण्य पाहिजे बहुत, सोयी पावते पुण्यवंत अमुच्या हाका, संतांचं प्रमाण आहे. इथं कोणी देवाच्या दरबारामध्ये कोणीही सायास करू शकत नाही, काम करू शकत नाही. मी सांगत नाही का, त्यातलं प्रमाण आहेत. देवासाठी जाना तोची करी आटी, देवासाठी देवासाठी जाना तोची करी आटी, आशेला ज्या गाठी पुण्य राशी, आशेला ज्या गाठी पुण्य देवासाठी जाणं तोची करी आटी. आटा आटी नाही, आटी. आशेला ज्या गाठी पुण्य राशी. 10-5 वर्षापूर्वी दादा पाटील इथं येताना मला खूप त्रास व्हायचा. इकडून मी रस्ता नव्हता, गावातून रस्ता नव्हता, गाडी लावायची तुळशीराम पाटलाच्या तिथं. मग त्याने ट्रॅक्टरमध्ये बैलगाडीमध्ये घालून इथे आणायचं. कोणतरी कीर्तनकार बोलले मध्ये, आळंदीला पिठलं खाल्लं म्हणून इथलं भेटलं म्हणे. आळंदीला पिठलं खाल्लं म्हणून इथलं भेटलं. राजे आम्ही सुद्धा बेटामध्ये एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये एवढं तेल, कधी कधी वरण असलं ना सुवस्त्र, तर मध्ये पाहिलं तर लहान बालक आलं ना, खाली पत्रावळीमध्ये ते नुसतं पाणी असायचं. ते बाळ म्हणायचं, आई बाळ. ते म्हणायचे, ते बाळ नाही डाळ. एवढ्या मोठ्या पात्रेमध्ये एवढी डाळ. कष्ट केल्याशिवाय गुलाबाच्या फुलाला काठी असतात. काठी नसेल पाहिजे, गुलाब पाहिजे असेल तर काट्याचा मार सहन करावा लागेल. काट्याला जपून सुगंध घेतला पाहिजे. हे जसं हे तसं, हे तसंच आहे. मग कसं येते, भगवंतानी माती खाल्ली, माती नाही खाल्ली मी. आ कर बरं, कृष्णाने आ केला. सिद्धराम पाटील आ केल्या बरोबर 14 भुवन पाहिले. त्यात राम दरबार सप्ताह चालू आहे, शूटिंग चालू, पिटी टाळकरी चौकडून असे त्यात भगवंताच्या मुखात पाहिलं. आणि मग मयाची बोबडी वाढली. अरे बाप रे,
हा कृष्ण नाहीये, हा बालक नाहीये, जगाचा बाप आहे हा. बाप्पा म्हटले मैया हा देवाचा देव आहे, तू याला बाळ समजू नको, विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी माता. भगवंताने माती खाल्ली. भगवान परमात्मा अनेक खोड्या करतो. एक दिवस भगवंताने माठ फोडल्यामुळं खूप मारलं आणि पुन्हा कृष्णाचा दया आली. आईला घरामध्ये कोंडून मार दिल्यामुळं सांगितलं कृष्णा आजपासून तू खोडी करू नको, खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, खोडी करू नको. खोडी काही जात नाही. लोक म्हणतात ना मेल्याशिवाय खोडी जात नाही. कृष्ण काही ऐकतच नाही. मग काय करावं. नवा म्हटलंय कृष्णा तू ऐकत नाही, तू आता लहानचा मोठा झाला, आता गावात नको राहू, तू आता शाळेत जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आम्ही येतून तुम्ही या आता, असे महाराज म्हणायचे. येतो हो आम्ही येतो, तुम्ही या. भगवान परमात्मा सकाळी उठले, गायी सोडलेल्या आहेत. यशोदेने कृष्णाला तयार केलं. हातामध्ये काठी दिली, काळी घोंगडी दिली, पावा दिला. कोण म्हणलं मोबाईल दिला नाही. भगवंताला तयार केलं. भगवान निघाले. सकाळीच उठले. गोधने सारा वया जातो शारंग पाणी, गोधने सारा वया जातो शारंग. मला खरं राग येत नाही हो, मला चंदू माझा क्लास लावा लागेल शिकण्याकरता. क्लास पाहिजे. भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आलेले आहेत. वृंदावनामध्ये गायी चरायला सोडून दिल्या आणि मग काय करावं टाइमपास. तर 7 दिवस वाळवंटामध्ये गोपाळांनी खेळ खेळले. कोणकोणते खेळ खेळले. अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू. अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पुरा त्रिगुण खेळ मांडू. हमामा बरा हमामा डुमरे वाजे हमामा, डुमरे वाजे हमामा, हमामा बरा हमामा डुमरे वाजे हमामा, झाले खेळ सारे. एक बाकी खेळ अजून. खेळ खेळूया विट्टी दांडू कड्यानो, खेळ खेळूया विट्टी दांडू, खेळ खेळूया विट्टी
डावाल्यावरी झाला म्हणते गाणू गड्यानो वाजले किती 1 5 आणि 7 टाळकरी मोजा किती तुम्ही तेवढेच टाळकरी आहे अंदाज बोललो मी 1 5 7 मिळून किती झाले 1 5 7 मिळून खेळती विट्टी दांडू डाव आल्यावरी पळून जाती वर्गणी आल्यावर पळून जाती इथले नाही विना आल्यावर पळून जाती काकडा आल्यावर पळून जाती अजून नको आता बा लांबू नका लई खेळ खेळूया विट्टी दांडू सोडून आस जावे गुरुशी शरण शरण जावे गुरुशी शरण काया वाचा मने चरणी लोळे जनार्दन काया वाचा मने चरणी लोळे जनार्दन दांडू गड्यानो काही जमा झाल्या मृदू मधुर मधुर त्यांनी मुरली वाजवली काही जमा झाल्या कायांना पाणी पाजलं त्यांना एका ठिकाणी बसवलं आणि मग गोपाळांनी इकडं सर्वांचं सुधर्या एक केल्या आणि तो सुधरी तो कला तुम्हाला मला आता आरती होऊन करायचं आहे कारण भूका लागल्या म्हणून भगवंतांनी तो काला इथं केला तोच काला आपल्या इथं करायचा आहे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ सत्संगे भगवंताने तो काला इथं तिथं केला तो काला इथं करायचा आहे समस्त जे मल्हार भक्त परिवार त्यांचा काला होईल आणि सर्वांना प्रसाद घेऊन देवाचं भजन करत पुन्हा पुढच्या वर्षी म्हणाल लवकर या पुढच्या वर्षी नाही उद्या लगेच एकादशी आहे टाळी वाजताना काय बिघडलं तर टाळी वाजताना म्हणजे पिरवाडीचे दोन्ही जय विजय संपूर्ण काय नाव चंडू फळचे असणारे नाव काय हा मुंबादेवी भक्त परिवार त्यांची लकारे लकारे नकारे नाही लकारे त्यांची संपूर्ण मुंबईकरांची मुंबादेवीचे भक्त मुंबईकरांचे नाही ते मुंबादेवी इथं आणली तिने मुंबईची देवी मुंबईची मुंबादेवी त्यांनी इथं आणली आणि उद्या पूर्ण मुंबई परिवार इथं येणार आहेत आबा तुम्ही बी या बरं का उद्या हा तर म्हणा तुम्ही पुढं काही असू दे उद्या विजू महाराज गुंजाळ यांचं 10 ते 12 कीर्तन एकादशीचं जमलं तर या भगवान परमात्मा खेळ खेळले थकले आणि काला वाटला तोच काला इथं आपल्याला करायचं आहे एक भजन घेऊ त्यानंतर आरती होईल आरतीनंतर जे कृष्ण भैया पाटील सर्वांचं नामनिर्देश करील म्हणजे चंदू महाराज निघून जातील त्यांना नारळ द्या ते जातील आपण एक भजन त्यानंतर आरती करून मग आपल्याला जायचं आहे एक भजन मोठ्या प्रेमाने
हां चालेल ना, काही अडचण नाही ना काही आपण एक मिनिट, काही अडचण नाही ना काही. राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे टाळी वाजून सर्वांनी गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे 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 वृंदावन में राधे राधे दरबार में राधे राधे वृंदावन में राधे 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 भगवान की रामलल्ला भगवान की ज्ञानेश्वर माऊली माऊली बघा श्री जागृत हनुमान मूर्ती ओंकारेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पानवी बुद्रुक लगेच सप्ताह सुरू होत आहे. तिथेही आपण जरा शक्य होईल त्यांनी यायचं आहेत. पुढच्या वर्षीची काल्याची पंगत आपले सुभाषराव चौधरी पाटील हे मागत आहे, पण ग्रामस्थ म्हणतील ते पूर्व दिशा. दरवर्षीप्रमाणे त्यांचा वाडा ठरलेला असल्यामुळं तुमचा बहुतेक वाडा इथं काम करणार नाही. तुमची जी पंगत आहे तुमची ती राहू द्या आणि सर्वांना आनंद आहे. आदरणीय बोरणारे सरांनी 40 लाख रुपये इथं दिलेले आहेत. दिनेश भाऊ परदेशी आज येणार होते, ते पण नाही आले. माजी खासदार ते बी येणार होते. भैया मला लक्षच नाही सांगायचं, ते बी येणार होते. जरी पुढारी नाही आले, पाटील आता तवा तापणार आहेत, तवा तापणार आहेत आणि आपलं काम करून घ्या. आता इथं कोणताही पुढारी येऊ, पण काम महत्त्वाचं आहे. पार्टी कोणती असो, पण कार्टी कशी येते पहा. राम दरबार आणि मी कुठे व्हॉट्सअपला वाचला ना, मतदान करीत असताना विचारायचे म्हणे, अरे आपल्या मालकाने पक्ष सोडला काय करायचं, इकडे मिटिंग चालते माणसाची लगेच. म्हणून सावध राहून आपण आपलं काम करून घ्यावं. आणि सर्वांना धन्यवाद. चंदू महाराज पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या. हां बस. विठाला विठाला जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय. हा बोले शिंके लाविले दुरी तुती घाचे मी वरे तुम्ही वारे दोहीकडे हा वाहाती त्या धारा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे. जने प्रकाश काला वाटू एका वैष्णविका संभ्रम ब्रह्मदिका